विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोहयोचे काम देतो म्हणून 2 भामट्यांनी शेकडो विद्यार्थी व युवकांची बँकेत बनावट खाते उघडून त्यातून लाखो करोडोंचे व्यवहार केल्याची चांगली चर्चा तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे। याच प्रकारातील 10 युवकांनी 10 जुलै रोजी पांढरकवडा पोलीस स्टेशन गाठून 2 युवकांविरुद्ध गंभीर तक्रार दाखल केली आहे। अभिषेक प्रल्हाद जाधव, सुजित सुभाष चव्हाण, विवेक गजानन जाधव, गोपाल धर्मा पवार, प्रीतम देवीदास राठोड, अमर विनोद वारखडे, ऋषिकेश प्रल्हाद जाधव, किरण रमेश राठोड, नरेश कैलास राठोड, कृष्णा प्रकाश राठोड राहणार सर्व चोपन तालुका केळापूर असे तक्रारकर्त्या विद्यार्थी व युवकांचे नाव असून मयूर राजेश चव्हाण वय 22 वर्ष राहणार चोपन, मनोहर राठोड वय 45 वर्ष राहणार जरंग तालुका घाटंजी असे फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत। दोनही फसवणूक करणाऱ्यांनी चोपन येथील वरील विद्यार्थी व युवकांना रोजगार हमी योजनेचं काम देतो म्हणत तुम्हाला बँकेत अकाउंट काढावे लागेल असे सांगून त्या सर्वांना बँकेत अकाउंट काढण्याकरिता नेले आणि पैसे सुद्धा दिले। पांढरकवडा येथील महाराष्ट्र बँकेत सर्वांचे अकाउंट त्या दोघांनी काढून दिले। त्यांना त्यांच्या नावावर नवीन सिम कार्ड विकत घेऊन देऊन तो नंबर बँक अकाउंटला लिंक केला। त्यानंतर ते सिम कार्ड, बँक पासबुक व एटीएम हे त्या दोनही भामट्यांनी आपल्या जवळ ठेवून घेतले। हे फक्त चोपण गावातील वरील तक्रारदारांपुरते मर्यादित नसून या दोनही भामट्यांनी असाच प्रकार तालुक्यातील दहेली तांडा, कोघारा, उमरी रोड, वडनेर, केगाव, चोपण, वाघोली, वसंतनगर, जिरामिरा या गावातील सुद्धा विद्यार्थी व युवकांसोबत केल्याची चर्चा आहे। त्या दोघांनी अशाच प्रकारे सुमारे 200च्या जवळपास विद्यार्थी व युवकांची खाती बँकेत काढल्याचं बोलल्या जात आहे। यातील काही युवकांनी संशय आल्याने त्यांनी आपल्या खात्याची माहिती महाराष्ट्र बँकेतून जाऊन घेतली असता त्यात लाखो रुपयांची रक्कम जमा झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आले। त्यातील 2 युवकांनी त्यातील काही रक्कम काढली असता त्या 2 युवकांना 1 जुलै रोजी अज्ञात गावावरून आलेल्या 4 ते 5 बाउन्सरने पकडून दम दिला होता। घाबरलेल्या दोनही युवकांनी ही बाब कोणालाही सांगितली नाही, परंतु त्याची चर्चा अधिक रंगल्याने चोपण गावातील तक्रारदार विद्यार्थी व युवक सतर्क झाले होते। त्यांनी गावातील मयूर चव्हाण यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे सुरू केले। मयूरचे घरची परिस्थिती हालाकीची आहे, तरी तो मौज कसा काय करतो आहे हे लक्षात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे फसवणूक केल्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे। त्याचा तपास सुरू करण्यात आला असून घटनेचं गांभीर्य ओळखून सायबर सेलची मदत घेण्यात आली आहे। लवकरच या प्रकरणी गुन्हे दाखल करून सत्य सर्वांसमोर, सर्व जनतेसमोर आणू। दिवसातच 1 दुचाकी तथा अर्टिका वाहन खरेदी केल्याची तक्रार कर्त्यांच्या लक्षात आले। शिवाय काही युवक व विद्यार्थ्यांना त्याने हल्लीच गोव्याला विमानाने नेले होते, त्यामुळे त्या तक्रारकर्त्या विद्यार्थी व युवकांना संशय आल्याने पालकांच्या निर्देशानुसार त्यांनी या सर्व घडलेल्या प्रकाराची पांढरकवडा पोलिसात तक्रार केली आहे। पांढरकवडा तालुक्यामध्ये नुकतेच एक फार मोठे स्कॅम, हजारो करोडोचा स्कॅम झालेला आहे। त्या स्कॅम अशा पद्धतीनं आहे की एक चंद्रपूरचा नावाचा एक राहुल शेडमाके म्हणून आहे। त्या शेडमाकेनं आमच्या इथं पांढरकवडा तालुक्यामध्ये चोपण आहे, वाघोली आहे, शिवनी आहे, जरूर आहे, जरंग आहे, अशा विविध गावामध्ये काही मुलांना शेतकरीचे जे शेतमजुराचे जे मुलं आहे, विद्यार्थी आहे, त्यांना हाताशी धरून त्यांच्याकडून अकाउंट ओपनिंग करून घेतलेली आहे की MREGSच्या कामं आम्ही तुम्हाला देतो आणि त्या याच्यात तुम्हाला कामही भेटणार असं सांगून त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असे शेकडो अकाउंट त्यांनी ओपन करून घेतलं आणि त्या अकाउंट ओपन करून घेतल्यानंतर त्या अकाउंटमध्ये एक मुलाच्या अकाउंटमध्ये 1-1.5 कोटी रुपये त्या अकाउंटमध्ये आलेले आहे आणि त्या अकाउंटमध्ये आल्यानंतर त्या अकाउंटमध्ये परस्पर काढण्यात आलेले आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे किंवा इतक्या मोठ्या पद्धतीनं पैसा आलं कुठून आणि काढत कोण आहे हे अनविज्ञ, यांना काहीच माहीत नाही। जेव्हा मी काल स्वतः बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा व्यवस्थापकाकडे गेलं आणि त्यांच्याशी विचार करण्यात आली तर त्यांनी आम्हाला सांगितलं यांच्या नावावर 1 कोटी 50 लाख 25 लाख 2 कोटी अशा विविध आकडे आम्हाला सांगितलं आणि ते काढण्यात आले आणि त्यांच्या नावानं अंदमान निकोबारमध्ये, अहमदाबाद, सुरतमध्ये अशा ठिकाणी सायबर क्राईमनं गुन्हे दाखल केलेले आहे। त्याचा मेल पांढरकवड्याच्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आलं, त्यांच्या अकाउंट स्विच करण्यात आले, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलं। हा सगळं प्रकरण लक्षात आल्यानंतर अनेक लोकांचे मी त्या बँकमध्ये बसून त्यांच्या स्टेटमेंट काढलं आणि त्या स्टेटमेंटमध्ये
त्यांच्याकडून पैसा कसं का निर्गमित करण्यात आलं हे सगळं लक्षात आल्यानंतर मार्च 2025 पासून तर आजपर्यंत कोट्यवधीचं ट्रान्झॅक्शन अख्ख्या या केळापूर तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये झालेलं आहे आणि या शेतमजुराच्या मुलावर आज सायबर क्राईमचे गुन्हे दाखल झालेले आहे. इन्कम टॅक्सच्या माध्यमातून समोर जी आहे कारवाई होणार आहे. त्याच्यानंतर यांचे अकाउंट स्विच करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे हे लोक फार मोठ्या अडचणीमध्ये सापडलेले आहे. त्यांचा भविष्य जे आहे अंधारमय झालेले आहे. हे शिकणारे सुशिक्षित वर्ग आहे, यांचा नोकरीमध्ये सुद्धा अडथळा निर्माण होणार आहे. आज त्यांचा हा इतका मोठा त्यांच्यावर सगळं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. त्यासाठी आमची मागणी अशी आहे की हा फार मोठा आहे. याच्यात फक्त हॅकर्स म्हणून चालणार नाही, याला फार मोठी यंत्रणा देशाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्हा हा केंद्रबिंदू म्हणून याच्या सत्ताधारी लोकांचाही सत्तेचा उपयोग करून, प्रशासनाचा उपयोग करून याच्यात लहान माफियाचा पैसा असो किंवा क्रिकेटचे सटोळ्याचा पैसा असो किंवा राजकीय पुढाऱ्याचा पैसा असो किंवा फ्रॉड जे आहे कंपन्या त्यांचा पैसा असो, त्यांचा पैसा वाईट कसं करता येईल अशा माध्यमातून हजारो कोटी रुपये या देशामध्ये एक याचा स्टेशन बनवलेला आहे आणि त्या स्टेशनाच्या माध्यमातून इतका मोठा हॅकर करण्याचा प्रकार हा देशामध्ये चालू आहे. हे फ्रॉडगिरी थांबली पाहिजे. यासाठी आम्ही इकडच्या प्रॉपर यवतमाळचे SP पांढरकवड्याचे ठाणेदार यांच्याकडं आम्ही सगळे रीतसर सगळे निवेदन दिलेले आहोत आणि समोर आम्ही याच्यात हायकोर्टात जाणार आहोत. याच्यात CBI इन्क्वायरीची मागणी आहे. इतपरच नव्हे तर हा अधिवेशन चालू आहे. विरोधकाच्या माध्यमातून आम्ही हा अधिवेशनमध्ये हा मुद्दा मांडणार आहोत आणि या शेतमजुरांना ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. या देशामध्ये कोट्यवधीचा जे गव्हाळ झालेला आहे हा गव्हाळ निष्पन्न झालं पाहिजे. याचे सूत्रधार कोण आहे तो लक्षात आणलं पाहिजे. अशा प्रकारची आमची एक प्रामाणिक मागणी राहणार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.